मुंबई ही आमची तुमची नसून ही आमची सर्वसामान्यांची मुंबई आहे। आरक्षण मिळलंच पाहिजे, आमच्या हक्काचं आहे। आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय जाणारच नाही। मराठ्यांचा अंत तुम्ही आता या ठिकाणी पाहू नका। महाराष्ट्रातला मराठा मुंबईमध्ये एकवटलेला आहे, मुंबईकडे जाणार आहेत, पण तत्पूर्वी एपीबीसी मार्केटमध्ये हे सगळे मराठे बसलेले आहेत, वाट पाहत आहेत की निर्णय काय होतो। पलीकडे असंख्य हजारो वाहनांचा ताफा आहे, तो मुंबईच्या दिशेने तोंड करून आहे, पण आता मराठ्यांना वाटतंय की आता नाही तर कधी नाही, आणि म्हणून हे सगळे इथं थांबलेत आणि त्यांना अपेक्षित असलं आरक्षण मिळेल अशी शक्यता आहे। आपण या सगळ्या महिला भगिनींशी बोलणार आहोत, या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या आहेत। ताई, कुठून आलात? नमस्कार, मी स्वाती जाधव पाटील लातूर वरून आलेली आहे। मनोज दादा जरांगे पाटील जेव्हापासून उपोषणाला बसलेले आहेत तेव्हापासून आम्ही त्यांना सपोर्ट करतो आहेत। लातूरमध्ये सुद्धा अनेक उपोषण आम्ही केले, पाण्याच्या टाकीवर बसून केले, तहसीलच्या समोर बसून केले। 20 तारखेपासून आम्ही मनोज दादाच्या सोबत आहोत। आता आम्ही फक्त आणि फक्त निर्णयाची वाट पाहत आहोत। आम्हाला आता इथून विजयाचा जल्लोष करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी जायचं आहे। मला सरकारला या ठिकाणी सांगायचं आहे, मराठ्यांचा अंत तुम्ही आता या ठिकाणी पाहू नका, कारण गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या आरक्षणाची वाट पाहतोय। मराठा समाज हा किती पिंजलेला आहे, किती मागासलेला आहे याची जाणीव या सरकारला माहिती आहे। एकनाथ शिंदे साहेब, मला तुम्हाला सांगायचं आहे की मराठा समाज आता भगवं वादळ या मुंबईमध्ये धडकलंय। तुम्ही मराठ्यांचा अंत आता या ठिकाणी पाहू नका। मराठ्यांचा अंत जर या ठिकाणी संपला तर सरकारला सुद्धा या ठिकाणी घराच्या बाहेर पडणं सुद्धा या ठिकाणी मुश्किल होईल। म्हणून लवकरात लवकर काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही लवकर घ्या। या सरकारला असं वाटतंय मराठ्यांना काही कळत नाही, अर्ध्या रात्र गुवाहाटीला जाता येते पळून सगळ्या लोकांना, सरकार बदलता येते आणि मराठा समाज इतक्या दिवसाने उपोषणाला बसलेला आहे तरी ह्यांना निर्णय घेता येत नाही। काय नाटकं यांनी लावलेले आहेत, समित्या पाठवतात, मराठा समाजाचं सर्वेक्षण या ठिकाणी होत आहे आणि त्यामध्ये प्रश्नावली जी टाकलेली आहे ती सुद्धा मराठा समाजाला संभ्रमित करण्याची या ठिकाणी टाकलेली आहे। आम्ही आता कशाचीही या ठिकाणी हायगाय करणार नाही। मनोज जरांगे पाटील आता अर्धा तास झालं या ठिकाणी निर्णायक काय निर्णय येईल याची वाट पाहत आहेत। मनोज दादा जे निर्णय आम्हाला देतील, जे दिशा देतील त्याची आम्ही वाट पाहतोय। आम्हाला जर आज विजय मिळाला तर थेट आम्ही कुठे जाणार आहे? रायगडावर जाणार आहे। ताई बोला, हां सांगा, आता हा क्षण महत्त्वाचा आहे। हा क्षण खरंच आमच्या सगळ्या मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप आतुरतेने आम्ही बाहेर बसलेलो आहोत। आम्ही वाट बघत आहोत की कधी सरकार आम्हाला सकारात्मक निर्णय देईल आणि कधी आम्ही त्यांना गुलाल उधळू। आम्ही दादांनी पहिलेच सांगितलं होतं आम्ही असे पण मुंबईला येऊ आणि निर्णय दिला तेव्हा सुद्धा आम्ही ट्रॅक्टर भरून गुलाल नेऊ यांना सगळ्यांना भेट द्यायला, आणि हे निर्णय सकारात्मक झाला तर पहिले आम्ही रायगडावर जाणार। चालणार ना मराठ्यांनो? जय जिजाऊ। मी सरोज देशमुख, विदर्भातून आलेली, यवतमाळ जिल्हा उमरखेड। खरं तर माहिती आहे का, हा आमचा कित्येक दिवसापासून प्रलंबित पडलेला हा प्रश्न आहे आणि आम्ही आमची हक्काची लढाई लढण्यासाठी खरं तर मुंबईमध्ये धडकलेलो आहोत। खरं तर मराठ्यांचं वादळ हे मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि पूर्णच्या पूर्ण मुंबई हे मराठ्यांनी काबीज केलेली आहे। सरकार म्हणत होते की तुम्ही मुंबईत कसेच येतात, खरं तर मुंबई ही आमची तुमची नसून ही आमची सर्वसामान्यांची मुंबई आहे, हे आज आमच्या मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण तुम्ही देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई बिलकुल सोडणार नाही। जिकडे तिकडे फक्त तुम्हाला भगवादा आणि मराठेच दिसतील। आम्ही शिंदे सरकारांना विचारू इच्छितो की तुम्ही एका दिवसामध्ये रात्रीमध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकता, तुम्ही एका दिवसामध्ये नोटबंदी करू शकता, तुम्ही रविवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता, मग तुम्हाला आरक्षण नाही द्यायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणूनच हे सगळे मराठे इथं जमलेले आहेत आणि त्यांना तीच प्रतीक्षा आहे की आता हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।